आज आरटीओ प्रादेशिक परिवहन कार्यालयावरती मोर्चा काढायचा उद्देश असा आहे, दर टायमिंगला आम्ही प्रशासन आरटीओच्या अधिकाऱ्यांबरोबर राहिलेलो आहे आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांचे खूप चांगले चांगले कार्यक्रम पण घेतलेले आहे। जसं आपलं सडक सुरक्षा अभियान असेल तर सगळ्यात जास्त आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने होत आहे। आणि आपण जे आम्हाला प्रश्न विचारला, आज शाळा वाहतूकदारांची जी गैरसोय होती त्याचा आम्ही जे पालक लोक आहे त्यांना आम्ही सूचना केली होती का या आमचे वाहतूकदार आहे पालक लोक जर तुम्ही बघितले तर आपल्या काही गोरगरीब लोक कुटुंबातले लोक विद्यार्थी वाहतूक गोरगरीब लोक आहे ते आपले विद्यार्थी वाहतूक करत आहे। मग त्याच्यामध्ये काही गरिबांचे मुलं आहे, मग आपण त्यांना जे भाडे आपण त्यांच्याकडनं जे पैसे घेतोय तर ते गरिबांच्याकडनं आपण त्यांना पालक लोकांना त्याचा भुगतान होऊ नये म्हणून आम्ही तो मोर्चा काढला आहे। सर्वात महत्त्वाचा आंदोलनाचा विषय असा आहे की या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा जर कुठला मोठा विभाग असेल तर हा आरटीओ विभाग म्हणून त्याच्यात मानला जातो। आज शालेय विद्यार्थी वाहतूक सेनेच्या माध्यमातून या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विद्यार्थी विभाग या शाळेतील मुलांना सुखरूप शाळेत नेणं, शाळेतून पुन्हा घरी सोडणं अशा प्रकारचं काम करतोय। परंतु या नाशिक मधले आरटीओचे सगळे अधिकारी, नाशिक मधले सगळे आरटीओ या ठिकाणी वाहनांना थांबवून त्यांना धमकावून त्यांना फाईन मारण्याचं काम करतायत। असं कुठेतरी त्यांचं काम चालू आहे का की तुम्ही जी वाहनं चालवताय त्याच्यापेक्षा तुम्ही खासगी वाहनं चालवा आणि आम्हाला हप्ते द्या। परंतु आम्ही नियमानुसार काम करणारे लोक आहोत, नियमानुसार वागणारा पक्ष आहे। त्या दृष्टिकोनातून या शालेय विद्यार्थ्यांचे जे शासनाचे नियम आहेत, परिवहन विभागाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या बांधील राहून आम्ही ही सगळी वाहनं चालवतोय। परंतु खासगी वाहनांकडनं हप्ते घेऊन आणि अधिकृतपणे चालणाऱ्या वाहनांना त्रास देऊन त्यांना हजारो रुपयाचे दंड आकारण्याचं काम करतोय। त्याच्या विरोधात हा खऱ्या अर्थाने मोर्चा आहे। अल्टिमेटम काही आहे का आपल्याकडनं, काय सांगितलं जात आहे? अल्टिमेटम आम्ही त्यांना दोनच दिलेले आहेत। एक अल्टिमेटम असेल की तुम्ही हा जो नाहक त्रास करताय तो थांबवा, अन्यथा आम्ही सगळ्या गाड्यांचे परमिट उतरवू आणि आम्ही आमची खासगी वाहनं चालवू। हा दंड वेगवेगळ्या कारणासाठी वसूल करत होत आहे की तुमच्या गाडीत मुलं अधिक आहे, तुमच्या गाडीमध्ये सीसीटीव्ही नाही, तुमच्या गाडीमध्ये सीट बेल्ट नाही आहे, तुमच्या गाडीमध्ये मुलं अधिक आहे, असं कुठल्याही मनाला वाटेल ते कारण दाखवून मुलं हे मर्यादितच असावे असं वाटत नाही आपल्याला। मुलं ही मर्यादितच असायला पाहिजे आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहे। परंतु खासगी वाहन त्यांच्या डोळ्याच्या समोर जात आहेत, एका वाहनामध्ये 10-10, 15-15 मुलं बसवत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? का त्यांना आरटीओच्या माध्यमातून सहकार्य केलं जात आहे का त्यांचे लागेबंद आहेत? हे आम्ही आज जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आलो। आज काही शाळांच्या चाचणी परीक्षा होत्या त्या पुढे ढकलाव्या लागल्या, पालकांची विद्यार्थ्यांची गैरसोय झाली या संपामुळे, त्यांना माहिती नव्हतं। नाही मी बोलतो